नमस्कार मित्रांनो, जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट बाय अबूज पाटील या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण सुरू केलेली स्टेट बोर्ड सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आज आपण दुसरा व्हिडिओ तयार करतोय. याच्यामध्ये 5वी भूगोलामधील ज्या संकल्पना आहेत त्याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. पूर्वीच्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 4थीच्या जुन्या भूगोलवरती आपण डिस्कशन केलं होतं आणि त्याच्यामधील ज्या संकल्पना आहेत त्या क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला होता. त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अशीच ही टेस्ट सिरीज पुढेही आपण चालू ठेवणार आहोत. काही व्हिडिओ काल 4थीचा जे भूगोलावरती बनवला गेला त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला, पण इथून पुढे जात असताना जे पुस्तकांची लेंथ किंवा पेजेसचा किंवा त्याच्यामधील कंटेंटचा जर विचार केला तर आपल्याला कदाचित 2-2 व्हिडिओ आपल्या इथून पुढे बनवावे लागणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेट बोर्डचे प्रत्येक पुस्तकाचे आपण इथून पुढे 2 व्हिडिओ बनवणार आहोत. जसं की आजच्या भूगोलामध्ये 5वीच्या भूगोलाचे आपण 2 पार्ट करणार आहोत. पहिला पार्ट आहे जी फिजिकल किंवा पृथ्वीच्या संदर्भात जी माहिती आहे त्यावरती, आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो आपण बघणार आहोत भारताच्या भूगोलावरती. म्हणजे कारण जुन्या 5वीच्या भूगोलामध्ये 5वीच्या भूगोलावरती भारताच्या भूगोलावरती सुद्धा व्यवस्थितपणे माहिती, बेसिक माहिती दिलेली होती. ती आपण सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे 5वीच्या भूगोलावरती आपण इथून पुढे 2 व्हिडिओ बनवत आहोत. आपण सुरुवात करतोय जिओग्राफी 5वीचा भूगोल. म्हणजे पहिले जे आपण चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये काही संकल्पना आहेत. पहिल्या चॅप्टर वाईज आपण जे घेतोय ते कारण असं आहे की सर्वांनाच हे व्यवस्थितपणे समजलं पाहिजे. भलेही याचं रिपिटेशन होऊ द्या. रिपिटेशन झाल्याने काय होईल की तुमच्या याच्यामुळे रिव्हिजन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि रिव्हिजन झाल्यामुळे तुमच्या ते चांगल्या लक्षात राहील. त्याच्यामुळे आपण जरी रिपिटेशन झालं तरीही आपण हे याच पद्धतीने म्हणजे चॅप्टर वाईज प्रत्येक स्टेट बोर्ड वाईज आणि त्याच्यामधील चॅप्टर वाईज आपण एक एक संकल्पना समजून घेणार आहोत. 5वीच्या भूगोलामध्ये जुना जो 5वीचा भूगोल होता त्याच्यामध्ये भारताचा भूगोल आणि पृथ्वी संदर्भात माहिती दिलेली होती. बेसिक जी माहिती होती ती या भूगोलामध्ये दिली गेली होती. त्याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आहे पृथ्वीचा आकार. या ठिकाणी पृथ्वीचा आकार म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की अंडाकृती वगैरे आपण शाळेमध्ये हे शब्द ऐकलेले असतात. पण पृथ्वीचा आकार जो आहे त्याला एक्झॅक्टली एक नाव आहे. त्याला आपण जिओइड म्हणतो. जिओइड जो आकार आहे तो जिओइड म्हणजे कसा की या ठिकाणी हा जरा अंडाकृती म्हणून आपण एक ढोबळमान्य आकार आपण बघितला तर, पण जिओइड जो आहे तो गोल आणि दोन्ही बाजूंनी जो सफरचंदाचा आकार जो असतो त्या प्रकारचा आकार म्हणजे जिओइड प्रकारचा आकार. म्हणजे दोन्ही बाजूंनी चपटी आणि मधील भागामध्ये ती फुगीर झालेली असते. अशा प्रकारचा हा जिओइड आकार असतो. आणि हा जो होण्याचं कारण जे असतं जिओइड आकार, याच्यामध्ये ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यावेळेस पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे ती जे पृथ्वीचा गाभा आहे तो द्रवरूप स्वरूपाचा गाभा जो आहे द्रवरूप स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे ही जी पृथ्वी फिरत असते त्याच्यामुळे काय होतं की जो पूर्ण गुरुत्वाकर्षण जे आहे ते या ठिकाणी बाहेर हे केलं म्हणजे या ठिकाणी त्याचा प्रभाव कमी होतो विषुववृत्तावरती. आणि त्याच्यामुळे काय होतं की या पृथ्वीचा जो मध्यभाग आहे तो या ठिकाणी फुगीर होताना आपल्याला दिसतो. आणि जी ध्रुवाकडे जे आहे या ठिकाणी ध्रुवाकडे दोन्ही बाजूला ध्रुवाच्या ती चपटी झालेली आपल्याला आढळून येते. त्या ठिकाणी जो गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तो अधिक असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे दोन्ही ध्रुवाकडील भाग तो मध्ये दाबला जातो आणि जे मध्यभाग जो आहे विषुववृत्तावरचा तो फुगीर होऊन जातो. त्याच्यामुळे हा आकार जिओइड प्रकारचा होत असतो. या ठिकाणी आता तुम्हाला मी कन्सेप्ट काही सांगितला की पृथ्वीच्या जो ध्रुव असेल विषुववृत्त असेल हे आपण पुढील पाहणारच आहोत. यापूर्वी जो पृथ्वीचा या ठिकाणी व्यास दिलेला आहे या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीचा जो व्यास आहे या ठिकाणी 12,756 किलोमीटर हा पृथ्वीचा जो विषुववृत्तीय व्यास आहे. म्हणजे विषुववृत्ती म्हणजे काय की पृथ्वीच्या मध्यामधून जाणारा हा जो व्यास आहे तो पृथ्वीचा 12,756 किलोमीटर एवढा या व्यासाची लांबी आहे. आणि ध्रुवीय व्यास म्हणजे कसा की या ठिकाणी उभा जर आपण विचार केला तर तो उभा व्यास म्हणजे 2 ध्रुवांना जोडणारा जो व्यास आहे त्या व्यासाची जी लांबी आहे ती 12,714 किलोमीटर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिलेली आहे. या व्यासामध्ये जर आपल्याला कदाचित त्याच्या पुढे जाऊन जर प्रश्न विचारला गेला की पृथ्वीच्या ध्रुवीय व्यास आणि विषुववृत्तीय व्यास यांच्यामध्ये फरक किती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित असणं गरजेचं, कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडायला नको. हा जो फरक आहे मित्रांनो या ठिकाणी 42 किलोमीटरचा या ठिकाणी फरक आहे. आपल्याला बऱ्याच वेळा हे उत्तर माहित असतात आपल्याला, कारण
सरळ सरळ गोष्ट आहे की पृथ्वीचा ध्रुवीय व्यास जर आपल्याला माहित असेल 12,756 किलोमीटर आणि विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर आणि ध्रुवीय व्यास हा 12,714 किलोमीटर, हे जर आपल्याला कन्सेप्ट माहित असेल तर ऑब्विसली याच्यावरून आपल्याला फरक सुद्धा काढता येणार आहे. पण कदाचित आपल्याला जर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारलं तर काय त्यामध्ये कसं असतं की प्रेशर खूप जास्त असतं, कारण प्रश्न हे जे असतात ते 100 प्रश्न असतात आणि 60 मिनिटांमध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे आपल्याला किती खूप कमी वेळ असतो या ठिकाणी, प्रेशर खूप जास्त असतं. त्या प्रेशर मध्ये कदाचित हे आपल्याला आठवत सुद्धा नाही की जो ध्रुवीय व्यास किती आणि जो विषुववृत्तीय व्यास किती आहे. मग आपल्याला याचा जो जर व्यासच आठवला नाही तर फरक आठवणं तर आपल्याला हे शक्यच नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला जर स्पष्ट डायरेक्टली फरक जरी माहित असला 42 किलोमीटर तरी आपल्याला उत्तर येऊ शकतं. आणि जरी माहित असला तरी ते उत्तर काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करत असताना वेळ जातो, तो वेळ वाचण्यासाठी आपल्याला हे असे उत्तर गरजेचं असतं. म्हणून लक्षात ठेवा की ध्रुवीय व्यास आणि विषुववृत्तीय व्यास यामध्ये जो फरक आहे तो 42 किलोमीटरचा फरक आहे. आता या ठिकाणी जे आपण पृथ्वीच्या संदर्भात ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस स्थान निश्चितीसाठी आणि वेळ निश्चितीसाठी ज्या काही रेषा आपण अभ्यासत असतो पृथ्वी गोलावरती, जो काल्पनिक पृथ्वीचा ग्लोब तयार करण्यात आलेला आहे त्या ग्लोब वरती काही रेषा आखलेल्या आहेत. त्या आडव्या रेषा काही दिसतात आपल्याला आणि उभ्या रेषा काही दिसत असतात. यांची जाळी एक तयार झालेली असते. या रेषांच्या संदर्भात काय काय संकल्पना आहेत ते आपण आज या ठिकाणी दुसऱ्या चॅप्टर मध्ये समजून घेणार आहोत. पृथ्वीवरील स्थान निश्चितता या टॉपिक मध्ये पहा, दुसरा टॉपिक आहे पृथ्वीवरील स्थान निश्चितता. आणि त्याच्यामध्ये पहा पहिलीच संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली, पृथ्वीवरील अक्षवृत्ते. पृथ्वीवरील अक्षवृत्ते म्हणजे काय तर पहा, पृथ्वीवर ज्या जो ग्लोब आहे पृथ्वीच्या ग्लोबवरती ज्या काल्पनिक रेषा आखलेल्या असतात, आडव्या काल्पनिक रेषा, या आडव्या काल्पनिक रेषांना या ठिकाणी अक्षवृत्त असं म्हटलं जातं. मग हे अक्षवृत्त पृथ्वीवरती किती असतात तर पहा, जे मूळ अक्षवृत्त असतं पृथ्वीचा जर ग्लोब आपण असा गोल कन्सिडर केला आणि त्या ठिकाणी जो मध्य या ठिकाणी हा 0° अक्षवृत्त जर म्हटलं, ज्याला आपण विषुववृत्त या ठिकाणी पूर्वी आपण जी संकल्पना वापरली होती विषुववृत्त, ह्या 0° अक्षवृत्तालाच विषुववृत्त या ठिकाणी म्हणतात. मग विषुववृत्तापासून उत्तरेकडे काही 90 या ठिकाणी अक्षवृत्त असतात आणि दक्षिणेकडे 90 अक्षवृत्त असतात. अशा प्रकारची एकूण या पृथ्वी गोलावरती 181 अशी इतकी अक्षवृत्ती असतात. म्हणजे कसं, हे 0° आणि दक्षिणेला 90 आणि उत्तरेला 90 अशी एकूण दक्षिणेची 90 उत्तरेची 90 आणि 0° अशी एकूण 181 अक्षवृत्ते पृथ्वी गोलावरती आपल्याला आढळून येतील. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीचा जो परिघ आहे, परिघाप्रमाणेच या परिघानुसार दक्षिणेकडे जात असताना या अक्षवृत्तांची लांबी ही कमी होत जाते. म्हणजे विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे म्हणजे ध्रुवाकडे जात असताना किंवा दोन्ही बाजूला दक्षिणेकडे असेल किंवा उत्तरेकडे असेल, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना या अक्षवृत्तांची लांबी ही आपल्याला कमी होताना आढळून येईल, म्हणजे कमी होईल. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे जर विषुववृत्त जर बघितलं तर विषुववृत्त 0° आहे, याचा नंबर जरी 0 दिलेला असला पण याची लांबी ही सर्वाधिक आहे पृथ्वी गोलावरती, कारण पृथ्वीच्या मध्यभागामध्ये जी पृथ्वी फुगीर झाली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या विषुववृत्ताची लांबी ही सर्वाधिक आपल्याला आढळून येते. आणि ध्रुवावरती हे पूर्णतः जरी आपण याला 90° म्हणत असलो, 90° उत्तर किंवा दक्षिण तरी 90° उत्तर किंवा दक्षिण जरी म्हणत असलो तरी याची जी लांबी असते ती 0 असते. म्हणजे जवळपास खूप कमी लांबी या ठिकाणी या अक्षवृत्ताची असते. जसं जसं यांची या नंबर वाढत जातात तशी यांची लांबी ही कमी या ठिकाणी होत जाते. त्याच्यानंतर पहा, जे हे आहे या ठिकाणी काही संकल्पना आहेत ज्या पृथ्वीच्या अक्षवृत्ताच्या संदर्भात आहेत. त्याच्यामध्ये आपण नेहमी ऐकत असतो की भारताच्या मध्यामधून एक कर्कवृत्त गेलं आहे, त्याच्याबरोबर कर्कवृत्त, मकर वृत्त, आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्त. आता या ठिकाणी आर्क्टिक वृत्त, कर्कवृत्त काय आहे, आता विषुववृत्त तर मी तुम्हाला सांगितलं की जे 0° अक्षवृत्त आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. पण कर्कवृत्त जे आहे तो जे आहे आता मध्यातून हे या ठिकाणी गेलं विषुववृत्त, त्याच्यानंतर जे वरचं आहे उत्तरेकडील 23.5° आणि दक्षिणेकडील 23.5° जे आहे 23.5° हे झाले विषुववृत्ताच्या उत्तरेकडील 23.5 अक्षवृत्ताला आपण कर्कवृत्त
या ठिकाणी म्हणत असतो. आणि दक्षिणेकडील जे 23.5 अक्षवृत्त आहे याला आपण मकर वृत्त असं म्हणत असतो. आणि आता जर आपण हे जे झाल्या कर्कवृत्त आणि मकर वृत्त, आता आर्क्टिक वृत्त काय आहे आणि अंटार्क्टिका वृत्त काय आहे या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 66.5 जे दक्षिण आहे, 66.5 दक्षिण अक्षवृत्त याला आपण अंटार्क्टिका वृत्त असं म्हणत असतो. कारण ते अंटार्क्टिका खंडाचा जो भाग आहे त्या प्रदेशामध्ये हे अक्षवृत्त आहे. या प्रदेशामधून ते अंटार्क्टिका खंडावरून ते गेलेलं असल्यामुळे या ठिकाणी त्या 66.5 दक्षिण अक्षवृत्ताला अंटार्क्टिका वृत्त असं म्हटलं जातं. आता त्याचबरोबर उत्तरेकडे 66.5 जो अक्षवृत्त आहे याला आपण आर्क्टिक वृत्त असं म्हणत असतो. कारण दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आर्क्टिक महासागर आहे. आर्क्टिक महासागराची सुरुवात या 66.5 अक्षवृत्तापासून होते किंवा त्या प्रदेशामधून ते असतं. त्याच्यामुळे याला जे उत्तरेकडील 66.5 उत्तर अक्षवृत्त आहे त्याला आपण आर्क्टिक वृत्त असं म्हणत असतो. आता या ठिकाणी 4 संकल्पना मी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये कर्कवृत्त, मकर वृत्त, त्याचबरोबर आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्त. आता तुम्हाला या ठिकाणी मी एक टास्क देतो की ज्याप्रमाणे भारतातून जाणारं कर्कवृत्त आहे ते भारताच्या 8 राज्यामधून जातं, तसंच हे कर्कवृत्त इतर कोणत्या राज्याच्या जगातील इतर कोणत्या राज्यांच्या मध्यभागातून जातं, हा टास्क तुम्हाला आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. पहा, कर्कवृत्त हे कोणत्या देशांच्या भारत सोडून इतर कोणत्या देशाच्या मध्यभागातून जातं याच्यावरती तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. त्याचप्रमाणे दुसरं आहे मकर वृत्त. मकर वृत्त हे कोणत्या देशाच्या मध्यभागातून जातं ह्याच्यावरती तुम्हाला हे देश काढायचे आहेत. त्याचबरोबर आता आर्क्टिक वृत्त असेल, अंटार्क्टिका वृत्त असेल, याच्यावरती ज्या देशाच्या अंटार्क्टिका वृत्त शक्यच नाही, कारण ते खूप दक्षिणेकडे आहे आणि त्या ठिकाणी भूभागाचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे आर्क्टिक वृत्त आहे ते कोणत्या देशाच्या मध्यभागातून जातं हे सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही नोट्स बनवा, जेणेकरून जगाचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. ते देश तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. आता पहा, या ठिकाणी रेखावृत्ते. आता रेखावृत्ते या ठिकाणी जर आपण पाहिलं, एक पुढची कन्सेप्ट आहे. पूर्वी आपण पाहिली की अक्षवृत्त, आता पुढची आहे रेखावृत्ते. आता रेखावृत्ते म्हणजे काय की पृथ्वीचा जो गोल आहे, पृथ्वीच्या गोलावरती जी अर्धवर्तुळाकार म्हणेल मी, अर्धवर्तुळाकार अशा स्वरूपात जी उभी अर्धवर्तुळ जी निर्माण करण्यात आली आहेत काल्पनिक स्वरूपामध्ये, त्यांना आपण रेखावृत्त म्हणत असतो. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक सोपी सांगतो. अक्ष उभा आणि अक्ष आडवा आणि रेखा उभी अशा प्रकारचे एक बऱ्याच जणांकडून मी सुद्धा ऐकलंय, भूगोल तज्ञाकडून, आणि तेच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. रेखा उभी आणि अक्ष आडवा अशा प्रकारची एक लक्षात ठेवता येईल. अक्षवृत्त ही आडवी असतात आणि रेखावृत्त ही उभी अर्धवर्तुळाकार असतात. त्याच्यामुळे पृथ्वीवरील उभ्या वर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी जी रेखावृत्तांची लांबी आहे, ती रेखावृत्तांची लांबी मी तुम्हाला सांगितलं की अक्षवृत्तांची लांबी ही कमी कमी होत जाते विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे, पण या ठिकाणी रेखावृत्तांची लांबी ही पृथ्वी गोलावर सर्वत्र समान असते. कारण काय, ही पूर्ण वर्तुळाकार रेषा आहेत आणि सर्वत्र यांची लांबी ही समान आहे. यांची लांबी कमी होताना आपल्याला आढळून येणार नाही. तर पहा, या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवता येईल की यांच्यामधील जे अंतर आहे, हे अंतर विषुववृत्तावरती फक्त विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जाताना या दोन रेखावृत्तामधील अंतर लगतच्या ते कमी होत जातं उत्तरेकडे जाताना आणि दक्षिणेकडे जाताना. म्हणजे विषुववृत्ताकडून दोन्ही बाजूने दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना दोन लगतच्या रेखावृत्तामधील अंतर हे कमी होत जातं. मग आता हे अंतर आपल्याला लक्षात ठेवणं, महत्वाच्या काही पॉइंट्स वरती जे अंतर आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक आहे विषुववृत्त, त्याच्यानंतर आहे मकर वृत्त आणि कर्कवृत्त, त्याचबरोबर आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्त. याच्यामध्ये हे या ठिकाणावरचं जे दोन लगतच्या रेखावृत्तामधील अंतर जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहा, या ठिकाणी विषुववृत्तावरती हे बरोबर 111 किलोमीटर असतं. दोन लगतच्या रेखावृत्तामधील अंतर हे विषुववृत्तावर 111 किलोमीटर असतं. त्याच्यानंतर 23.5 उत्तर किंवा दक्षिण म्हणजे मकर वृत्त किंवा जे कर्कवृत्त आहे याच्यावरती जे अंतर असतं, दोन लगतच्या रेखावृत्तामधील जे अंतर असतं ते असतं 102 किलोमीटर. या ठिकाणी 102 म्हणजे आपल्याला लक्षात येईल की
उत्तरेकडे जाताना किंवा दक्षिणेकडे जाताना हे कमी होत आहे 102 किलोमीटर. त्याच्यानंतर जे आर्क्टिक वृत्त असतं, आर्क्टिक किंवा अंटार्क्टिका वृत्त 66.5 दक्षिण किंवा उत्तर या ठिकाणी हे अंतर असतं या ठिकाणी 44 किलोमीटर. तुम्हाला हे नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. जगाचा अभ्यास करत असताना याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न विचारल्यानंतर हे आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको म्हणून तुम्ही हे नोट डाऊन करत चला. मी जे सांगतोय ते कदाचित व्हिडिओ पॉज करून परत हे व्यवस्थितपणे नोट डाऊन करा की विषुववृत्तावर हे अंतर 111 किलोमीटर असतं. कर्कवृत्त किंवा मकर वृत्त यावरती हे अंतर 102 किलोमीटर असतं. आर्क्टिक वृत्त किंवा अंटार्क्टिका वृत्तावरती हे अंतर 44 किलोमीटर असतं आणि ध्रुवावरती हे 0 किलोमीटर असतं. म्हणजे पूर्ण हे जे रेखावृत्त असतात ध्रुवापासून निघतात आणि ध्रुवावरच आपल्याला एकत्र येताना दिसतात. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे ध्रुवावरती 0 किलोमीटर यांच्यामध्ये अंतर असतं. आता पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की रेखावृत्ताच्या माध्यमातून आपल्याला वेळ सांगता येत असते. ती वेळ कशी सांगता येतील ते पहा. ज्यावेळेस पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते त्यावेळेस ही रेखावृत्त उभे एक एक सूर्याच्या समोरून जात असतं. म्हणजे सूर्याच्या समोरून ओलांडण्यासाठी पृथ्वीला हा 4 मिनिटाचा कालावधी लागत असतो एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी. मग पहा या ठिकाणी जे मूळ रेखावृत्त आहे, मूळ रेखावृत्त जे आहे ते युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन मधून जे ग्रीनिच शहर आहे या ग्रीनिच शहरामधून जे जाणारं रेखावृत्त आहे याला आपण 0° रेखावृत्त असं मानलेलं आहे. की जसं की आपण पृथ्वीच्या मध्यभागातून जाणारं जे अक्षवृत्त होतं त्याला 0° अक्षवृत्त म्हटलं होतं आडवं. त्याच प्रकारे ग्रीनिच शहरामधून जाणाऱ्या उभ्या ज्या रेखावृत्त आहे त्याला आपण 0° रेखावृत्त मानलेलं आहे. मग 0° रेखावृत्तावरून एक एक ज्यावेळेस हे रेखावृत्त पास होतात त्या प्रत्येक रेखावृत्ताला पास होण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागत असतो. मग जर आपण या ठिकाणी जर आपण म्हटलं की 0° या ठिकाणी रेखावृत्त आहे आणि या ठिकाणी जर आपण वेळ 00 अशी कन्सिडर केली तर भारताच्या संदर्भात जर वेळ सांगायची झाली तर भारताची जी प्रमाण वेळ आहे ती भारताच्या अगदी मध्यभागातून जाणारं 82.5° पूर्व रेखावृत्त जे आहे त्या रेखावृत्ताला आपण भारताचं प्रमाण रेखावृत्त मानत असतो आणि त्या रेखावृत्तावरती जी वेळ असते ती भारताची प्रमाण वेळ आपण या ठिकाणी सांगत असतो. मग पहा या ठिकाणी भारताची प्रमाण वेळ जर 82.5 रेखावृत्तावरून जर मानत असो तर आपण 0° ते 82.5° यामध्ये जो फरक आहे म्हणजे प्रत्येक ह्याला जर आपण कन्सिडर केलं की 4 मिनिटं म्हणजे 82.5 गुणिले 4 जर केलं तर त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मग त्याचं उत्तर येईल जवळपास 5 तास आणि 30 मिनिटं एवढं याचं उत्तर यायला पाहिजे. म्हणजे 330 मिनिट एवढा फरक जो ग्रीनिच शहराची जी प्रमाण वेळ आहे आणि भारताची जी प्रमाण वेळ आहे यांच्यामध्ये 330 मिनिटांचा फरक आहे. 30 भागिले 60 मिनिट म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो म्हणून 60 केलं तर ते 5 तास 30 मिनिटं म्हणजे 5.5 तास एवढं याचं उत्तर येतं. म्हणून आपण म्हणत असतो की भारताची प्रमाण वेळ जी आहे ती या ठिकाणी ग्रीनिच शहरापेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. अशाच प्रकारे आपल्याला इतर देशांच्या सुद्धा प्रमाण वेळ काढता येतील पण आपल्याला त्यांचं रेखावृत्तीय विस्तार किंवा त्यांचं जे प्रमाण रेखावृत्त आहे ते माहित असणं गरजेचं असतं. पहा या ठिकाणी आपण रेखावृत्ताच्या संदर्भात ज्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर आता पुढची जी आहे या ठिकाणी भारताच्या संदर्भात जे प्रमाण रेखावृत्त आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की 82.5° आहे. मग आपल्याला लक्षात येईल की जर भारताच्या 2 ठिकाणामधील जे सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आणि सर्वात पूर्वेकडील ठिकाण यांच्या स्थानामधील अंतर किती आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा जो फरक आहे तो 1 तास 56 मिनिटांचा म्हणजे 116 मिनिटांचा हा फरक आहे. कारण या 2 रेखावृत्तामधील अंतर हे 29 रेखावृत्तांचं आहे आणि 29 गुणिले 4 जर केलं तर याचं उत्तर या ठिकाणी 116 मिनिटं म्हणजे मिनिटं येतं. कारण आपण हे 4 जे करतोय ते एका रेखावृत्ताला ओलांडण्यासाठी लागणारा कालावधी हा 4 मिनिटाचा असतो म्हणून 29 गुणिले 4 बरोबर 116 मिनिट म्हणजे 116 मिनिट म्हणजे किती तर हे 1 तास 56 मिनिटं एवढा हा फरक येत असतो. म्हणून आपण सांगताना 156 सरासरी आयोगाने प्रश्न विचारला होता की
भारताच्या सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आणि पूर्वेकडील ठिकाण यांच्या वेळेमध्ये कितीचा फरक आहे, किती तासांचा फरक आहे सरासरी विचारलं होतं. तर त्या ठिकाणी आयोगाने उत्तर दिलं होतं की ते 2 तास. पण एक ऍक्युरेट जर सांगायचं म्हटलं तर 1 तास 56 मिनिटं एवढा हा फरक आहे. जर पूर्वेकडील ठिकाण जर आपण पाहतो म्हटलं, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी सांगतो. सर्वात पूर्वेकडील भारताचं जर ठिकाण आहे ते घुअरमोटा, जे गुजरात राज्याच्या कच्छ भागामध्ये आहे, आणि सर्वात पश्चिमेकडील अरुणाचल प्रदेशामध्ये हे जे ठिकाण आहे ते आहे किबिथू हे ठिकाणाचं नाव आहे. या दोन ठिकाणामधील जे अंतर आहे 1 तास 56 मिनिटांचा यामध्ये वेळेमध्ये फरक पडतो. आता मग या ठिकाणी सर्वात पहिला सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवत असेल तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी अरुणाचल प्रदेश. आणि सर्वात शेवटी हे कोणत्या राज्यामध्ये उगवत असेल सूर्य तर ते आहे आपलं जे आपलं गुजरात राज्य आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. प्रश्न विचारताना हे येत असतात. आता या ठिकाणी ग्रीनिश शहरातून जे 0 अंश मूळ रेखावृत्त गेलंय, आपण ज्यावेळेस बऱ्याच वेळा प्रश्न विचारताना सांगत असतो किंवा चर्चा करत असताना सांगत असतो की ग्रीनिश शहरापासून भारताची प्रमाण वेळ ही किती तासांनी पुढे आहे, तर ती आपण सरळ सरळ आपल्याला माहित असतं 5.5 तास वगैरे. 5.5 तास यावं इथं जर प्रश्न उलटा जर प्रश्न विचारला गेला तर त्या कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. जर ग्रीनिश शहर आपली जी प्रमाण वेळ आहे ती ग्रीनिश शहरापेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे, तर मग किती रेखावृत्तांचा फरक ग्रीनिश आणि भारताच्या प्रमाण रेखावृत्तामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला विचारला तर आपल्याला बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन आपण लगेच करत बसत असतो. म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ते उत्तर येऊन जातं. पण एक्झॅक्टली जर आपल्याला सांगायचं म्हटलं, कॉमन सेन्सचा जर यूज केला तर भारताचं प्रमाण रेखावृत्त जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर ते 82.5 अंश आहे. मग 82.5 अंश जर म्हटलं तर ते या ठिकाणी त्याचं उत्तर लगेच निघून येतं. 82.5 अंश पूर्व रेखावृत्त हे याचं उत्तर येतं की किती रेखावृत्तांचा ग्रीनिश शहर आणि भारताचं प्रमाण रेखावृत्तामधील फरक, किती रेखावृत्तांचा फरक आहे तर तो 82.5 अंश एवढा फरक आहे. पहा, मी आता एका मित्राला विचारलं होतं की अशा प्रकारचा कितीचा फरक आहे. त्यांनी मी अगोदर वेळेचं सांगितला तर त्यांनी वेळेचं झटकन उत्तर दिलं की 82.5 म्हणजे 5.5 तास उत्तर आहे म्हणे. पण मी ज्यावेळेस त्यांना उलटा प्रश्न विचारला की मग आता सांगा की किती रेखावृत्तांचा फरक आहे, तर ते त्यांना कॅल्क्युलेशन करावं लागलं. तर त्यांनी तिथं आपल्या सेन्सचा वापर केला नाही. मग ते आपण वापर करताना या ठिकाणी कॉमन सेन्सचा यूज केला पाहिजे. ज्यावेळेस इथं उत्तर निघत असतं पण वेळ या ठिकाणी जात असतो आपल्याला उत्तर काढत असताना. या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी आपल्याला याचा फायदा होत नाही. नकाशा वाचन व क्षेत्रफळ, त्यामुळे आपण याच्यावरती पाहणार नाही. आता या ठिकाणी पुढचा जो टॉपिक आहे 5वा टॉपिक या ठिकाणी वातावरण. वातावरणाचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला काल सुरुवातीला सांगितलं होतं की 4 पृथ्वीची आवरणे गणली जातात. एक आहे शिलावरण, दुसरं आहे मित्रांनो जे वातावरण, तिसरं आहे मित्रांनो या ठिकाणी जे आपलं जीवावरण आणि चौथं आहे जलावरण. 4 आवरण मी तुम्हाला काल 4 व्हिडिओमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितली होती. या ठिकाणी पहा 4 आवरण या ठिकाणी आपल्याला आहेत. तर आज आपण पृथ्वीच्या वातावरणासंदर्भात माहिती पाहणार आहोत. पहा, वातावरणाचे जे प्रमुख घटक आहेत ते कोणते आहेत, तर वातावरणाचे प्रमुख घटक आहेत मुख्यतः वायू, बाष्प, धुलीकण, हे 3 घटक हे वातावरणाचे प्रमुख घटक आहेत. आता पहा, वायू म्हणजे काय की वातावरणात वेगवेगळे वायू असतात, त्यातील जे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रमुख वायू आहेत. आता या ठिकाणी प्रश्न पडतो की नायट्रोजनचं प्रमाण या ठिकाणी हवेमध्ये किती आहे, तर ते आहे मित्रांनो या ठिकाणी 78%. आणि ऑक्सिजनचं प्रमाण या ठिकाणी पाहतो म्हटलं तर ते आहे या ठिकाणी 21%. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जे बाकी जे 1% आहे, 1% प्रमाण आहे ते इतर वायूंचं आहे. त्याच्यामध्ये मग कार्बन डायऑक्साईड असेल, ओझोन असेल, तसेच जे इतर निष्क्रिय वायू असतील, या वायूंचं प्रमाण हे या 1% मध्ये येत असतं. प्रश्न विचारत असताना आयोग त्याच्यावरती भर देऊ शकतो. म्हणून मी आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा टास्क देतो की या ठिकाणी जे इतर वायू आहेत, मी तुम्हाला आता नायट्रोजन आणि ऑक्सिजन सांगितला, पण इतर जे वायू 1% प्रमाणामध्ये येतात त्यांचं प्रमाण तुम्हाला त्यांची प्रमाणानुसार एक लिस्ट बनवायची आणि त्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बनवून तुम्ही ती लक्षात तुमच्या पद्धतीने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रश्न विचारला तर तुमचा चुकता कामा नये. या ठिकाणी दुसरं जे महत्वाचा जो वातावरणाचा घटक आहे तो आहे बाष्प. बाष्प म्हणजे काय, या ठिकाणी पहा, पृथ्वीवर जो जलसाठा आहे, जलसाठ्यावर सूर्यकिरणे पडल्या असतात, तापमान वाढल्यानंतर बाष्प त्या
जलसाठ्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या बाष्पीभवन झाल्यामुळे जी वातावरणामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं त्याला अदृश्य स्वरूपात जे पाण्याचं प्रमाण असतं त्याला आपण बाष्प असं म्हणत असतो. पहा या ठिकाणी बाष्प याच्यानंतर जो पुढचा जो महत्वाचा आहे या ठिकाणी धुलीकण. धुलीकण काय आहे तर जे डस्ट पार्टिकल आपण त्याला म्हणतो. हे धुलीकण जे वातावरणामध्ये जे याचं जे महत्व जे आहे या ठिकाणी ढग निर्मितीच्या वेळी हे धुलीकणांचं आपल्याला महत्व लक्षात येतं. धुलीकण वेळी हे ढग निर्मितीच्या वेळी काय काम करतं तर हे जे धुलीकण असतात या धुलीकण दिवशी ही बाष्पीभवन झालेले जे पाण्याचे थेंब असतात या ठिकाणी या धुलीकणाभोवती तयार होतात आणि आपल्याला दृश्य स्वरूपात जे ढग आपल्याला दिसत असतात ते ढग हे धुलीकणांपासून म्हणजे धुलीकणाभोवती पाण्याचे थेंब साचल्यामुळे निर्माण झालेले हे जे दृश्य स्वरूपाचे जे आकृती असतात त्यांना आपण ढग म्हणत असतो. आता याच्यानंतर वातावरणाची संरचना. वातावरणाची संरचना पाहत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे पृथ्वी वातावरणाच्या थर या ठिकाणी आपण अभ्यासत असतो. आता या थरामध्ये सुरुवातीचा जो थर आहे पृथ्वीच्या भूपृष्ठ असून पहिला जो थर आहे उंचीकडे जाताना असताना तो आहे तपांबर. तपांबर या ठिकाणी या थराची जी उंची आहे ती भूपृष्ठापासून 13 किलोमीटर पर्यंत जो थर असतो त्याला आपण तपांबर असं म्हणत असतो. तपांबरामध्ये उंचीनुसार जसं वर जावं तसं यांच्यामध्ये तापमान कमी होत जात असतं म्हणजे टेम्परेचर हे कमी होतं. याच तपांबरामध्ये वादळे ढग पाऊस इत्यादी ज्या क्रिया घडत असतात वातावरणामध्ये त्या तपांबरामध्ये घडत असतात. प्रश्न स्टेटमेंट बेस मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की वादळे ढग पाऊस ह्या ज्या क्रिया आहेत नैसर्गिक क्रिया ह्या कोणत्या वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळून येतात तर याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी तपांबर आहे. त्याच्यानंतर पहा तपांबराच्या नंतर ज्यावेळेस एक कालावधीनंतर आपण आता सांगितलं की जसं उंचीनुसार आपण वर जावं तसं याच्यामध्ये तापमानात घट होत जाते. पण एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर या तापमानामध्ये घट होत नाही ते स्थिर राहायला सुरुवात होतं. म्हणजे 10 किलोमीटर नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर पर्यंत हे तापमान कमी होत जातं आणि त्याच्यानंतर जो 3 किलोमीटर जो पट्टा आहे त्या 3 किलोमीटर मध्ये तापमान स्थिर होण्यात सुरुवात होते म्हणजे कमी होत नाही ते जेवढं आहे तेवढंच राहतं. त्या स्थिर राहण्याचा जो पट्टा आहे त्याला तपस्तब्दी म्हणजे तापमान स्थिर राहण्याचा जो पट्टा आहे त्याला तपस्तब्दी असं म्हटलं जातं. जो 3 किलोमीटर या थराची जाडी असते. म्हणजे एकूण जर तपांबराची जर उंची जाडी पाहिली तर ती 13 किलोमीटर आहे आणि या तपस्तब्दीची याच्यापैकी 3 किलोमीटर म्हणजे जो तपस्तब्दी जो पार्ट आहे तो हा तपांबराचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे या ठिकाणी मित्रांनो तो आहे स्थितांबर. स्थितांबरामध्ये जो तपांबराच्या वरचा म्हणजे तपस्तब्दीच्या वरचा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे 13 किलोमीटर पासून ते 50 किलोमीटर पर्यंत जो भाग आढळतो तो भाग म्हणजे स्थितांबर असं त्याला नाव आहे. यामध्ये धुलीकण वगैरे यांचं प्रमाण खूप कमी आढळतं आणि यामध्ये हवेच्या ज्या हालचाली असतात त्या स्थिर स्वरूपाच्या असतात. त्याच्यामध्ये हालचाली जास्त होत नाहीत. बरोबर आहे. या ठिकाणी जे सूर्यापासून जे अतिनील किरण अल्ट्राव्हायोलेट रेज आपण म्हणत असतो ती अल्ट्राव्हायोलेट रेज ज्या स्तरामुळे आढळतात तो जो स्तर आहे तो ओझोन अंबर आपण म्हणत असतो. तो ओझोन अंबर जो आहे ओझोन वायूचा जो स्तर आहे तो या तपस्तब्दीच्या खालच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे स्थितांबराच्या आपल्या तपांबराच्या वरच्या भागात आणि स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये हा स्तर आपल्याला आढळून येतो जो ओझोन वायूचा स्तर आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून सजीव सृष्टीचे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण होतं. याच्यानंतरचा जो पुढचा स्तर आहे तो आहे मध्यांबर. मध्यांबर म्हणजे काय की स्थितांबराच्या वरचा जो पार्ट आहे 50 ते 80 किलोमीटर म्हणजे एकूण जाडी किती झाली याची 30 किलोमीटर. हा जो स्तर आहे तो म्हणजे मध्यांबर होय आणि वातावरणातील सर्वात कमी तापमान याच स्तरामध्ये आपल्याला आढळून येईल. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट बेस मध्ये प्रश्न विचारला जातो. प्रत्येक थराची वैशिष्ट्य या ठिकाणी दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा एक वैशिष्ट्यच या थराचं आहे की सर्वात कमी तापमान या थरामध्ये आढळत असतं. तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं की मध्यांबरामध्ये हे सर्वात कमी तापमान या ठिकाणी आढळत असतं. त्याच्यानंतर पुढचा जो थर आहे तो आहे आयनांबर. मध्यांबराच्या वरचा जो पार्ट आहे तो म्हणजे 80 ते 500 किलोमीटर म्हणजे किती 420 किलोमीटर याची जाडी आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे यामधून ज्या आपण संदेश वहनासाठी म्हणजे आपण मोबाईलचे जे हे असलं आता सध्या आपण सोडून द्या की याचा सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण करत असतो. पण
पूर्वी रेडिओ जे होते, रेडिओच्या ज्या लहरी असतील त्या संदेश वहनासाठी ज्या लहरी असतील, जे रेज असतील, ते या नंबरामधून पास होताना आपल्याला आढळत असतात आणि त्याचा उपयोग आपण या ठिकाणी केला होता. संदेश वहनासाठी रेडिओ लहरीचे याच थरामधून पास करायच्या आणि आपल्या त्या डिव्हाइस पर्यंत पोहोचण्यासाठी या थराचा आपण वापर करत असतो. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे मित्रांनो, बाह्यांबर. म्हणजे बाह्यांबर आय नंबराच्या पलीकडे जो पार्ट आहे तो बाह्यांबर, म्हणजे 500 किलोमीटर नंतर जो अथांग जो भाग आहे त्याला आपण बाह्यांबर असं म्हणत असतो. पार्ट म्हणजे बाहेरचे अंग म्हणजे बाह्यांबर. तर हे या ठिकाणी यामध्ये उंचीनुसार तापमान वाढत जाते, कारण याच्यामध्ये कोणत्याही हलक्या स्वरूपाच्या ठिकाणी हायड्रोजन सारखे वायू असतात आणि याच्यामध्ये तापमान जसं सूर्यापासून आपण हे जातो, पृष्ठभागापासून सूर्याकडे जातो, तसं यामध्ये तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला आढळून येते. म्हणजे सर्वाधिक तापमान हे या बाह्यांबरामध्ये आपल्याला आढळून येतं आणि सर्वात कमी जर आपण म्हटलं तर ते कोणतं आहे, मध्यांबर. मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा जो पार्ट आहे या ठिकाणी, पुढचा जो चॅप्टर आहे तो हवामान या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगता येईल. आता या ठिकाणी सांगता येईल की भूपृष्ठापासून तापमान हे भूपृष्ठावर जास्त असतं, पण जसं उंचीनुसार मी आता सांगितलं की तुम्हाला वर जावं तसं हे तापमानामध्ये फरक कमी कमी होत जात असतं. समुद्र सपाटीपासून आता या जे तापमान जे असतं किंवा हवामान जे असतं, हवामानावर काही घटक हे कारणीभूत म्हणजे प्रक्रिया करत असतात, त्यांच्यानुसार हे तापमान किंवा हवामान आपल्याला बदलताना आपल्याला आढळून येत असतं. म्हणजे ते घटक कोणते आहेत तर या ठिकाणी अक्षांश, म्हणजे अक्षांश, त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची आणि समुद्रापासूनचे अंतर म्हणजे समुद्र 3 घटक जे असतात ते हवामानावर व्यवस्थितपणे परिणाम करत असतात. म्हणजे ते त्या ठिकाणी तापमान किती ठेवायचं, म्हणजे किती आहे त्या ठिकाणचं, हवा दमट स्वरूपाची आहे का कोणत्या प्रकारचे आहे, या ठिकाणी हे या 3 घटकावरून आपल्याला लक्षात येत असतं. तर पहा या ठिकाणी हवेची जी या ठिकाणी अंग आपल्याला काही हवेच्या संदर्भात ज्या काही कन्सेप्ट असतील ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता वायुदाब पहिली कन्सेप्ट आहे या ठिकाणी, वायुदाब. आता वायुदाब म्हणजे काय की हवेला वजन असतं. आपण 5वीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी एक प्रयोग दिला गेला होता की फुग्यामध्ये हवा भरली जाते आणि त्याचं वजन केलं जातं. मग त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हवेला वजन असतं. मोकळ्या फुग्याचं वजन आणि हवा भरल्यानंतर फुग्याचं वजन हे त्याच्यामध्ये डिफरन्स येतो आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हवेला वजन असतं. म्हणजे हवेला वजन जे असतं त्याच्यामुळे जो दाब निर्माण होतो, हवेचा वजनामुळे जो दाब निर्माण होतो, त्या हवेच्या दाबाला वायुदाब असं म्हटलं जातं. आता हा जो वायुदाब असतो तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपण पृथ्वीच्या पृष्ठभाग आपण असं कन्सिडर केलं तर तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे सर्वाधिक असतो. हा सुद्धा दाब जो आहे जसं उंचीनुसार वर जावं तसं हा दाब सुद्धा कमी होत जातो. याचं कारण असं असतं, मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की वरची जी हवा असते, वरच्या हवेच्या थरांचा जो दाब आहे, वजन जे आहे हे खालच्या या भूपृष्ठावरच्या हवेवर पडत असतं. त्याच्यामुळे ह्या हवेचं भूपृष्ठावरील हवेचा दाब जो आहे तो सर्वाधिक असतो. जसं वजन कमी होत जाईल तसं हा दाब सुद्धा कमी होत जात असतो. म्हणजे भूपृष्ठाकडून उंचीकडे जात असताना हा दाब कमी होत जातो. यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळेस आपण एखाद्या उंच ठिकाणी गेल्यानंतर आपले कधी कधी गुहाने फुटतात. गुहाने फुटतात म्हणजे नाकातून रक्त वगैरे यायला लागतं. याचं कारण असं असतं की बाहेरचं जे दाब आहे तो या ठिकाणी कमी होऊन जातो उंचीवर गेल्यानंतर आणि आपल्या शरीरामधील जो दाब आहे तो जास्त असतो. मग त्यावेळेस काय होतं की कोणताही प्रवाही पदार्थ असेल किंवा हवा असेल किंवा काही असेल, ते प्रवाहित होत असताना हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होत असतात. मग घोळांना फुटण्याचं कारण हेच असतं की बाहेरचा दाब आहे तो कमी झालेला असतो आणि आपल्या शरीराचा जो दाब जो असतो तो जास्त असतो. मग त्यामुळे काय होतं की रक्त बाहेर यायला सुरुवात करत असतं. हेच जे कारण असतं. उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा नाकातून रक्त ते सुद्धा तेच कारण असतं. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि दाब कमी असतो. मग त्यावेळी काय होतं, आपल्या शरीराचा जो दाब जास्त होऊन जातो आणि बाहेर टेम्परेचर जास्त झाल्यामुळे दाब कमी होतो आणि नाकातील रक्त हे बाहेर यायला सुरुवात होत असते. अशा प्रकारचा हा एक आम्ही त्याला घोळांना फुटणे अशा प्रकारची एक कन्सेप्ट त्याला यूज करत असतो. त्याच्यानंतर जे आहे पुढची कन्सेप्ट आहे वारे. तर वारे म्हणजे काय, आपल्याला सरळ माहित असतं की जास्त जो वायुदाब, मी आता तुम्हाला सांगितलं की जास्त प्रवाहित होणारी कोणतीही वस्तू ही जास्त वायुदाबाकडून ही कमी वायुदाबाकडे प्रवाहित होत असते. मग आता जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे
हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते त्याला वारे असे म्हणतात. म्हणजे क्षितिज समांतर म्हणजे कसं की आडव्या स्वरूपामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर स्वरूपात जी हवा वाहू लागते त्याला क्षितिज समांतर वहन असं म्हणतात. आणि वारे हवा जेव्हा क्षितिज समांतर दिशेने जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे वाहते तेव्हा त्याला वारं असं म्हटलं जातं. आता वायू वेग मापकाच्या सहाय्याने याचा वेग प्रति तास किलोमीटर प्रति वेग हा किलोमीटर प्रति तास या उपकरणामध्ये मोजत असतो. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आर्द्रता. मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पूर्वीच की समुद्राचं सानिध्य, समुद्राच्या सानिध्यानुसार या आर्द्रतेमध्ये फरक पडत असतो. वातावरणामध्ये बाष्पीभवन झाल्यानंतर जे वातावरणामध्ये बाष्पाचं जे प्रमाण आपल्याला आढळून येतं त्या बाष्पाच्या प्रमाणालाच आर्द्रता असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असं म्हणतात. या आर्द्रतेवरून हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा आपण या ठिकाणी ठरवत असतो. जर समुद्राचं सानिध्य म्हणजे आपण कोकणात जर फिरायला गेलो तर कोकणात मी तुम्हाला कालच या ठिकाणी हवामान शिकवत असताना महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात मी सांगितलं होतं की ज्यावेळेस कोकणामध्ये आपण फिरायला जातो त्यावेळेस काय होतं की आपल्याला वारंवार थोडं त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं पण त्याच वातावरणामध्ये बाष्पाचे प्रमाण हे जास्त असतं म्हणजे आर्द्रता जास्त असते. त्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येतो. त्या ठिकाणी जरी टेम्परेचर जास्त असलं तरी आपल्याला त्वचेला चटके जास्त बसत नाहीत त्या कोकणामध्ये फिरत असताना. पण तेच प्रमाण आपण ज्यावेळेस विदर्भामध्ये फिरायला जातो उन्हाळ्यामध्ये त्यावेळेमध्ये काय होतं की आपल्याला घाम येत नाही पण आपल्या शरीराला उन्हाचे चटके जास्त बसतात. कारण त्यामध्ये त्या वातावरणामध्ये बाष्पाचे प्रमाण म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण जे असतं ते विदर्भाच्या हवेमध्ये नसतं, कमी असतं तुलनेत. त्यामध्ये घाम येत नाही पण चटके जास्त बसतात. त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं ऊन असतं. मग आपण म्हणतो की जे कोकणातलं हवामान जे आहे ते दमट स्वरूपाचं आहे. कोकणात दमट आहे आणि विदर्भामध्ये आपण विदर्भाच्या हवामानाचा विचार केला तर तो आपण ते कोरडे स्वरूपाचं असं म्हणत असतो. कोरडे का तर या ठिकाणी या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण हे अत्यंत नगण्य स्वरूपाचं आहे. हे झालं आर्द्रतेच्या संदर्भात. आता याच्यानंतर ढग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की सूर्यकिरणामुळे जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बाष्पांची निर्मिती होते आणि हेच बाष्पाची निर्मिती झाल्यानंतर हवेमध्ये जेव्हा बाष्प मिक्स होतं आणि एखाद्या धुलीकणाभोवती म्हणजे विविध प्रकारच्या अशा धुलीकणाभोवती हे बाष्प जमा व्हायला सुरुवात होतं त्या एकंदरीत पुंज तयार होतो आणि त्या पुंजाला आपण ढग म्हणत असतो. म्हणजे बाष्पाचा जो पुंज तयार होतो धुलीकणाभोवती त्याला आपण ढग म्हणतो. या ठिकाणी ही ढगाची. आता पुढचा जो पार्ट आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो जो चॅप्टर आहे या ठिकाणी 7वा चॅप्टर या ठिकाणी आहे तो जीवावरण. जीवावरण मी आवरण सांगितली होती की पहिला आहे शिलावरण, त्याच्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी वातावरण या ठिकाणी आणि तिसरं आहे मित्रांनो जलावरण. आता या तिन्ही आवरणांमध्ये जे सजीव सृष्टी आपल्याला आढळून येते त्या सजीव सृष्टीच्या आवरणाला मी कालच सांगितलं होतं की जीवावरण असं म्हणतात. मग या जीवावरणामध्ये तीन म्हणजे वनस्पती, प्राणी तसेच सूक्ष्मजीव इतर जे सजीव आहेत ते सर्वांचा समावेश होत असतो. मग जीवावरणाचा अभ्यास करत असताना हे सजीवांचा ज्यावेळेस अभ्यास होत असतो त्यामध्ये सजीवांचे हे 3 प्रकार पडत असतात. म्हणजे मग पहिला आहे तो स्वयंपोषी, दुसरा आहे परपोषी आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला मित्रांनो म्हणतात परजीवी. आता या स्वयंपोषी तर तुम्हाला समजलं असेल की अन्नासाठी स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे जे सजीव आहेत त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. मग त्यामध्ये कोणत्या सजीवांचा समावेश होतो तर ते पृथ्वीवर आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, मोस्ट ऑफ वनस्पती म्हणजे मी 99.99% ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती ह्या स्वयंपोषी स्वरूपाच्या असतात. म्हणून त्यांना आपण स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. मग आता परपोषी म्हणजे काय की पृथ्वीवरील जे सजीव असतात पृथ्वीवरील सजीवांना अन्नासाठी इतर जीव किंवा वनस्पतीवर अवलंबून राहावं लागतं म्हणून त्यांना हे परपोषी आपण या ठिकाणी म्हणत असतो. परपोषी म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मग सर परजीवी आणि परपोषी म्हणजे तर याच्यामध्ये काय फरक आहे तर तो फरक तुम्हाला सांगतो. आपण ज्यावेळेस अन्नासंदर्भात ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस फक्त अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून असणाऱ्या सजीवांना
परपोषी असं म्हणतात. तर पूर्ण सजीव मग तो आपल्याला इतर सर्वच म्हणजे अन्न असेल, आपल्याला आधार असेल किंवा आपलं अस्तित्व असेल, या सर्वांसाठी आपल्याला इतर सजीवांवरती अवलंबून राहावं लागतं. तेव्हा त्यांना आपण परजीवी असं म्हणत असतो. मग परजीवीमध्ये आपल्याला कोणती उदाहरणं आढळतील? तर मी तुम्हाला सोपी आपल्याला माहित असलेली उदाहरणं सांगतो. एक आहे अमरवेल, जी आंब्याच्या झाडावरती आपल्याला आढळते आणि ही अमरवेल जी आहे ती आंब्याच्या झाडावरचीच उगवते आणि त्याच झाडावरती त्याचा आधार सुद्धा शोधते आणि त्याचं पूर्ण अस्तित्व हे ते आंब्यावरती अवलंबून असतं. तर आंबा तोडला तर ते अमरवेल सुद्धा त्या ठिकाणी तोडली असं म्हणजे वाळून जाते, पूर्ण त्याचा नायनाट होतो. आणि त्याच्यानंतर दुसरा जो परजीवी आहे तो दुसरा परजीवी म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये पोटामध्ये आढळणारा जो जंत आहे, जंताला सुद्धा या ठिकाणी आपण परजीवी म्हणून कन्सिडर करू शकतो. आता पहा, हे झाले जंत, हे झाले तुम्हाला मी 2 समजून सांगितले. तर या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी एक टास्क देतो परत, की जे पृथ्वी तलावर तुम्हाला जेवढे परजीवी माहित असतील ते तुम्हाला या ठिकाणी शोधून त्याची एक नोट्स बनवायची. आता दुसरी गोष्ट आहे आपल्या या ठिकाणी दुसरी शोधायचं की वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात. पण अशा काही वनस्पती आहेत का ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत? बरोबर आहे. त्या सुद्धा अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात. अशा प्रकारच्या काही वनस्पती आहेत का? त्या आपल्याला शोधून काढायच्या. दुसरी गोष्ट प्राणी हे स्वयंपोषी नसतात तर ते परपोषी असतात. मग अन्नासाठी ते इतर सजीवांवर अवलंबून असतात. मग असे काही प्राणी आहेत का की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात किंवा काही माध्यमातून त्यांचं पालन पोषणासाठी त्यांना इतर सजीवांना त्रास देण्याची गरज नाहीये. असे काही सजीव असतील तर ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्या प्रकारची एक नोट्स तुम्हाला बनवून ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला सायन्सचे प्रश्न कव्हर होतील म्हणजे वाचत असताना ते या टॉपिक मधून कव्हर होत असतात. अशाच प्रकारचे नोट्स बनवत चला, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनतील आणि त्यांचा अभ्यासासाठी तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. या ठिकाणी मी तुम्हाला जो पार्ट आहे मी सुरुवातीला सांगितलं की 1 ते 7 आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 हे टॉपिक पाहिलेले आहेत. याच्यामध्ये प्राकृतिक संदर्भात असेल किंवा पृथ्वीचे आवरण असतील किंवा पृथ्वीची जी प्राथमिक माहिती आहे जी परीक्षेने खूप महत्वपूर्ण आहे, भूगोल समजण्यासाठी ही सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे, अशा प्रकारची आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. आणि आपण 5वीच्या भूगोलाचे 2 पार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आता पुढचा जो पार्ट असणार आहे तो भारताच्या भूगोलावरती असणार आहे. व्यवस्थितपणे आपण एक एक कन्सेप्ट भारताच्या भूगोलावरती सुद्धा व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की जर हे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्याच्या व्हिडिओच्या ज्या लिंक आहेत त्या तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करत चला. याचा फायदा त्यांना सुद्धा व्हायला पाहिजे. कारण काय होतं, गावाकडचे जे मित्र असतात गावाकडे अभ्यास करत असतात आणि त्यावेळेस त्यांना अभ्यास करत असताना एक कन्सेप्ट बऱ्यापैकी लवकर समजत नाही, समजतात पण त्याला वेळ खूप जास्त जात असतो. म्हणून या लेक्चरच्या माध्यमातून त्यांच्या सुद्धा कन्सेप्ट लवकरात लवकर क्लिअर होऊन त्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे भूगोलाचा अभ्यास करावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना सुद्धा चांगले मार्क पडावेत. तुम्हाला तर पडणारच आहेत, पण तुमच्या मित्रांना सुद्धा पडावं. याच्यामुळे ह्या ज्या व्हिडिओच्या लिंक आहेत त्या तुमच्या सर्व मित्रांना तुम्ही फॉरवर्ड करत चला. एवढंच सांगतो. आणि ज्या काही तुमचे प्रश्न असतील ते त्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवत चला, जेणेकरून ते मला समजतील. तुमच्या काही कन्सेप्ट समजल्या नसतील त्या तुम्हाला त्या सांगता येतील आणि पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहत चला. सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला तुम्ही. आणि त्याचबरोबर हे जी याच्या ज्या नोट्स आहेत मी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. त्याची जी लिंक आहे मित्रांनो @अबुज पाटील, त्याच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला हे सर्च करायचं की @अबुज पाटील हे तुम्हाला टेलिग्रामच्या सर्च बॉक्समध्ये त्याच्यानंतर जिओग्राफी अँड एन्व्हायरमेंट बाय अबुज पाटील हे टेलिग्राम चॅनल ओपन करून ते जॉईन करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या नोट्स अवेलेबल करून दिल्या जातील. मी यापूर्वी सुद्धा त्या नोट्स अवेलेबल करून दिल्या आहेत. परत मी त्या रिपोस्ट करतो, जेणेकरून तुम्हाला त्या जास्त सर्च करण्याची गरज पडणार नाही. धन्यवाद मित्रांनो.